बारामतीतील कृषी प्रदर्शनासाठी पवार फॅमिली एकत्र. खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाच मंचावर शेजारी शेजारी. अजित पवार आणि शरद पवारांमध्ये मात्र अंतर. बारामती कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभावेळी अजित पवारांच्या सत्कारासाठी रोबोटनं बुके आणला. यावेळी रोबोटला पाहून अजित पवार खळखळून हसले. मंत्री पंकजा मुंडेंकडून अजित पवारांचं तोंड भरून कौतुक. अजितदादांकडून खूप काही शिकण्यासारखं, पंकजा मुंडेंचं वक्तव्य. मंत्री धनंजय मुंडे परळीत दाखल. परळी वैजनाथ मंदिरात केली पूजा. यावेळी कार्यकर्ते आणि नागरिकांची घेतली भेट. बीड प्रकरणात फडणवीसांना आणखी कठोर वागता आलं असतं. अजित पवारांनी मुंडेंना मंत्रिमंडळातून बरखास्त करायला हवं होतं. बीडमध्ये अतिक अहमदपेक्षा भयंकर लोक धिंगाणा घालतायत. सामनातून हल्ला होईल. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषदेतील आमदारांचं अपात्रता प्रकरणी पुढील सुनावणी 2 महिन्यांनी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लुटला इमर्जन्सी. चित्रपट पाहण्याचा आनंद. यावेळेला अभिनेत्री कंगना रनौतचीही उपस्थिती. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याच्या अफवा. सोशल मीडियावर अज्ञात व्यक्तीचे फोटो कृष्णा आंधळे असल्याच्या गैरसमजानं व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली होती. दिवंगत संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि मनोज जरांगेंची भेट. अंतरवाली सराटीत दोघांमध्ये सुमारे 1.5 तास बंद दाराआड चर्चा. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेची लातूरच्या कारागृहात रवानगी. सुरक्षेच्या कारणास्तव लातूर कारागृहात हलवण्याची विष्णू चाटेची मागणी कोर्टाकडून मान्य. वाल्मिक कराड एसआयटीच्या ताब्यात. बीड शहर पोलीस स्टेशन बाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. लिलावाच्या भीतीनं पिंपरी चिंचवडमधील अलिशान फ्लॅटचा 4 वर्षांचा कर वाल्मिक कराडच्या कुटुंबियांनी भरला. बीड घटनेसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी सर्वपक्षीय लोकांची मागणी असल्याचं सुळेंचं वक्तव्य. मालेगावातील एमआयएमच्या माजी नगरसेवकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. राजकीय फायद्यासाठी स्वतःवर गोळीबार झाल्याचा बनाव केल्यानं कारवाई. नवी मुंबईत कोळपे कॉन्सर्टचं आयोजन. 18 ते 21 जानेवारी दरम्यान होणाऱ्या कार्यक्रमाला अनेक दिग्गज लावणार हजेरी. स्लीपर कोचेस असलेल्या वंदे भारतची चाचणी यशस्वी. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान झाली चाचणी. ओला उबरप्रमाणे मुंबई पुण्यासह राज्यभरात आता बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार. पुढील 2 महिन्यात परिवहन विभागाकडून अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता. अपघात रोखण्यासाठी एसटीकडून चालक आणि वाहकांची अल्को टेस्ट यंत्राद्वारे तपासणी होणार. राज्य परिवहन विभागाकडून विशेष पथक तैनात. देशात 632 लाख हेक्टरवर रब्बी पिकांच्या पेरण्या. पाण्याची चांगली उपलब्धता आणि यंदा देशात अपेक्षित थंडीही पडल्यानं उच्चांकी गहू उत्पादन होण्याचा अंदाज. धारावी पुनर्विकास प्रकल्प राबवण्यास मालाड पश्चिमेतील आक्सा आणि बाजूच्या गावातील नागरिकांचा विरोध कायम. अमृतनोंदी ऑर्थोप्लसची क्लिनिकल चाचणी यशस्वी. संधिवातानं त्रस्त असलेल्या नागरिकांना मिळणार मोठा दिलासा. मुंबईमधील दुर्गादेवी मनपा मराठी शाळा अचानक बंद करण्याची नोटीस. शाळेत 260 विद्यार्थी बालवाडी ते 8वी पर्यंतचं शिक्षण घेत आहेत. नागपुरात पारधी समाजाच्या विद्यार्थिनींवर शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ. 2-2 वर्ष महसूल प्रशासन अर्ज करूनही जात प्रमाणपत्र देत नसल्यानं ही वेळ आल्याची माहिती. उल्हासनगर हिल लाईन पोलीस स्टेशनमधील गोळीबार प्रकरणी आरोपीला 11 महिन्यानंतर कल्याण क्राईम ब्रांच शिर्डीमधून केली अटक. नागेश बडेराव असं आरोपीचं नाव. पुण्याच्या चाकण शिक्रापूर रस्त्यावर भरधाव मालवाहू कंटेनरची 10 ते 15 गाड्यांना धडक. कंटेनर चालकानं पोलीस वाहनांसह 3 महिलांना उडवलं. नगर मनमाड महामार्गावर येवला तालुक्यातील कासारखेडा शिवारात पेट्रोल टँकर आणि ट्रेलरची समोरासमोर धडक. अपघातात ट्रेलर चालक गंभीर जखमी. कोल्हापुरात 4 तरुणांचा दहशत माजवताना. आपण पाहत आहात एबीपी माझा. उघडा डोळे बघा नीट. चितळे बंधू 75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं. स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतर पाहूया टॉप 25 न्यूज. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं 9 उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. भाजपनं 4 याद्यांमध्ये 68 उमेदवार घोषित केले असून मित्रपक्षांसाठी 2 जागा सोडल्या.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 6वी आणि अंतिम यादी काँग्रेसकडून जाहीर. काँग्रेसनं सर्व 70 जागांसाठी उमेदवारांची नावं केली जाहीर. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची स्टार प्रचारक यादी जाहीर. अजित पवार, पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासह 20 जणांची यादी. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्र सरकारची मंजुरी. आयोगाच्या शिफारसी 2026 पासून लागू केल्या जातील. हरियाणा पंजाबच्या शंभू सीमेवर असणाऱ्या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची 21 जानेवारीला दिल्लीकडे मोर्चा काढण्याची घोषणा. मोर्चात 101 शेतकरी सहभागी होणार असल्याची शेतकरी नेते सरवन पंढेर यांची माहिती. छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यातील पुजारी कांकेरच्या जंगलात पोलिसांनी नक्षलवाद्यांमध्ये चकमकीत 10 ते 12 नक्षलवाद्यांचा खात्मा. जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील बधल गावात बुधवारी रात्री 9 वर्षांच्या मुलीचा रहस्यमय आजारानं मृत्यू. मृतांची संख्या 15वर, त्यात 12 मुलांचा समावेश. आणि या बातम्यांसोबतच स्पेशल रिपोर्टमध्ये वेळ झाली इथेच थांबायची. ब्रेकनंतर 10च्या बातम्या अश्विन सोबत पाहत राहा एबीपी माझा. एक वर्षाहून अधिक कालावधी होऊनही गर्भधारणा होत नाहीये, अशा वेळेस IVF व IVF मधील आधुनिक उपचार पद्धतींची नक्कीच मदत होईल. यासाठी अनुभवी फर्टिलिटी तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन नक्कीच फायद्याचे ठरेल. प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर, होप टू हॅपीनेस. के सुपर ओव्हर मध्ये बुमराच्या यॉर्करने तर खेळच बदलून टाकला. आणि माहितीये बुमराचा खेळ कोणी बदलला? या स्ट्रॉंग भिंतीने. रफ्तार है तेरी लगती विकेट्स की ढेरी, हुनर से अपने तू गेम बदलते. जेके सुपर सिमेंट, बिल्ड स्ट्रॉंग. जेव्हा की 500 रुपयात 10 कोटी जिंकू शकतो. कसं? क्लिअर लॉटरी कडून. बिअर लॉटरी. सैफवर झालेल्या हल्ल्यानं मुंबई पोलिसांनी गृहमंत्र्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह. आधी बाबा सिद्दीकी, मग सलमान खान आणि आता सैफ अली खान. मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नसतील तर इतरांचं काय? प्रियंका चतुर्वेदींचा सवाल. अशा पद्धतीनं घटना चिंताजनक. मध्यंतरी त्याच भागात बाबा सिद्दीकींची हत्या झाली. राज्य सरकारनं या सगळ्या गोष्टींकडे गांभीर्यानं पाहावं. शरद पवारांची प्रतिक्रिया. सैफ अली खानवरील हल्ला राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था वेशीवर टांगणार. नाना पटोलेंची प्रतिक्रिया. फडणवीसांनी गृहमंत्रीपद सोडावं, पटोलेंची मागणी. राज्यात कायदा सुव्यवस्था उरलेली नाही. सैफवरील हल्ल्यावरून संजय राऊतांची फडणवीसांचं गृह खात्यावर टीका. राज्यात काय चाललंय? फडणवीसांनी उत्तर द्यावं, राऊतांचा हल्लाबोल. खासदार सुप्रिया सुळेंचा करीना कपूरची बहीण करिश्मा कपूरशी फोनवरून संवाद. हल्ल्याची माहिती घेत सैफच्या प्रकृतीची सुप्रिया सुळेंकडून विचारपूस. सैफवरील हल्ल्याच्या सखोल चौकशीची सुप्रिया सुळेंची मागणी. कुणाच्याही घरात घुसून अशा प्रकारे हल्ला होणं ही गंभीर बाब, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. सैफ अली खानवरील हल्ला हा पूर्वनियोजित असू शकतो. मुलाचं नाव तैमूर ठेवल्यानं सैफला गेल्या अनेक वर्षांपासून टार्गेट केलं जात होतं. धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आला का, या दिशेनं तपास व्हावा, जितेंद्र आव्हाडांची मागणी. सैफ अली खानवरील हल्ला धक्कादायक. यावरून राज्यातील गुन्हेगारी कोणत्या स्तराला गेली हे दिसून येतं. खून, खंडणी, चोरीसारखे गुन्हे सर्रास घडतायत हे चिंताजनक. रोहित पवारांची ट्विटरवर पोस्ट. सैफ अली खानवरील हल्ला धक्कादायक. आदित्य ठाकरेंची एक्स पोस्ट. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर देखील प्रश्नचिन्ह केलं उपस्थित. सैफवरील हल्ल्याचा सलमान आणि बाबा सिद्दीकी घटनेशी संबंध नाही. या प्रकरणात विरोधकांकडून राजकारण सुरू. केवळ त्याचं आडनाव खान असल्यानं राजकारण करणं चुकीचं. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया. सैफ अली खानसारख्या मोठ्या कलाकारांवर असे हल्ले होणं दुर्दैवी. अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. कलाकारांसाठी भयमुक्त आणि पोषक वातावरण असणं ही सरकारची जबाबदारी असल्याचं मत. गृह खातं अपयशी ठरताना दिसतंय. सैफवरील हल्ल्यावरून बीडचे खासदार बजरंग सोनवणेंची फडणवीसांवर टीका. अशा पद्धतीच्या घटना घडू नये ही पोलिसांची जबाबदारी. पोलिसांनी याबाबत खबरदारी घ्यावी. भाजप आमदार राम कदम यांची प्रतिक्रिया. मुंबई सेफ नाही असं म्हणणं चुकीचं. सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत पोलिसांकडून सर्व माहिती मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया.
वांद्र्यात पोलिसांचा आणखी बंदोबस्त वाढवा. सैफ अली हल्ल्याच्या घटनेनंतर एक्स पोस्ट करून अभिनेत्री पूजा भट्टची मागणी. सैफ अली हल्ल्यानंतर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनकडून चिंता व्यक्त. मुंबईतील कायदा सुव्यवस्था आणि सरकारवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. अध्यक्ष सुरेश गुप्ता यांनी व्यक्त केली भीती. सैफ अली खान हल्ला प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करतायत. गृहमंत्री लक्ष घालतायत. मुंबईत अशा 1-2 घटना घडल्या ही गंभीर बाब. काही कमतरता असेल तर त्यावर योग्य ती कारवाई करू. दीपक केसरकर यांचं वक्तव्य. सैफ अली खानवरील हल्ल्याचा अरविंद केजरीवालांकडून निषेध व्यक्त. जनतेला सुरक्षा देण्यात केंद्र आणि राज्य सरकार अपयशी. देशात सेलिब्रिटी सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांना काय सुरक्षा देणार, केजरीवालांचा सवाल. बारामतीतील कृषी प्रदर्शनासाठी पवार फॅमिली एकत्र. खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाच मंचावर शेजारी. अजित पवार आणि शरद पवारांमध्ये मात्र अंतर. बारामती कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभावेळी अजित पवारांच्या सत्कारासाठी रोबोटनं बुके आणला. यावेळी रोबोटला पाहून अजित पवार खळखळून हसले. मंत्री पंकजा मुंडेंकडून अजित पवारांचं तोंड भरून कौतुक. अजितदादांकडून खूप काही शिकण्यासारखं, पंकजा मुंडेंचं वक्तव्य. मंत्री धनंजय मुंडे परळीत दाखल. परळी वैजनाथ मंदिरात केली पूजा. यावेळी कार्यकर्ते आणि नागरिकांची घेतली भेट. बीड प्रकरणात फडणवीसांना आणखी कठोर वागता आलं असतं. अजित पवारांनी मुंडेंना मंत्रिमंडळातून बरखास्त करायला हवं होतं. बीडमध्ये अतिक अहमदपेक्षा भयंकर लोक धिंगाणा घालतायत. सामना तो हल्लाबोल. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषदेतील आमदारांचं अपात्रता प्रकरणी पुढील सुनावणी 2 महिन्यांनी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लुटला इमर्जन्सी. चित्रपट पाहण्याचा आनंद. यावेळेला अभिनेत्री कंगना रानौतचीही उपस्थिती. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याच्या अफवा. सोशल मीडियावर अज्ञात व्यक्तीचे फोटो कृष्णा आंधळे असल्याच्या गैरसमजानं व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली होती. दिवंगत संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि मनोज जरांगेंची भेट. अंतरवाली सराटीत दोघांमध्ये सुमारे 1.5 तास बंद दाराआड चर्चा. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी